गरिमा, मी भांडी घासते तोपर्यंत तू भाजी करून घे. नाही नाही, माझ्याकडून भाजी जळेल आई. तूच करती भाजी बिजी. दे, मी भांडी घासते. अगं मी उभी आहे ना इथे, तू कर. नाही नाही, अजिबात नाही. मी झाडून घेईन, पुसून घेईन, पण हे भाजी बिजीचं मला नाही जमणार बाई. अगं तुझ्या सासरी पण मीच येणार आहे का खाणं बनवायला? गुपचूप इथे उभी राहा आणि भाजी कर. जेव्हा बघावं तेव्हा काहीतरी कारणं सांगते. गीताचं बोलणं ऐकून गरिमाने कढईत तेल घातलं, मग मसाले घातले, मग बटाटे आणि वाटाणेही टाकले. मग वेळ आली पाणी टाकण्याची. गरिमाने हळूहळू पाणी घातलं आणि भाजीला हलवू लागली. बरं ऐक, मी टेरेसवर कपडे वाळत घालून येते. भाजीकडे लक्ष दे, ठीक आहे? हो ठीक आहे आई. आई गेल्यानंतर गरिमा त्या भाजीकडे अधूनमधून बघत होती. मग जेव्हा ती बोर झाली तेव्हा तिने फोन हातात घेतला आणि फनी व्हिडिओज बघू लागली. ते व्हिडिओ बघून ती नुसती हसतच होती. या सगळ्यात वेळ कसा गेला तिला कळालंच नाही. मग आई जेव्हा टेरेसहून खाली आली, गॅस बंद कर गरिमा. ओ शिट, अरे देवा, नाही नाही नाही. गरिमाने कढईवरचं झाकण काढलं तर तिने पाहिलं की भाजी वाळवंटापेक्षाही जास्त सुकलेली होती, ज्याच्यात रस्सा काही उरलाच नव्हता. फक्त भाजी जळण्यापासून वाचली होती. थँक गॉड, आई भाजी जळाली नाहीये माझी. अगदी परफेक्ट बनलीये आलू मटर. बघ ना, परफेक्टची बच्ची. याचा रस्सा कुठे गेला? मी तर याचा विचारच केला नाही. आता वरतून पाणी टाकू का? हो हो, पाणी कशाला, पेट्रोल टाक ना. निदान कशाची तरी चव लागेल ना. आई खरंच पेट्रोल टाकतात का? अरे देवा, काय होणार या मुलीचं? सासरी गेलीस ना, रोज माझ्याच नावाचा शंख होईल बघ. रोजच्या प्रमाणेच गरिमाने त्या दिवशीही जादू करून दाखवली. ती रोजच भाजीतला रस्सा अशा पद्धतीने गायब करायची. आणि मग संध्याकाळी, मला लवकर जेवायला वाढ, खूप भूक लागलीये. तुम्ही स्वतःचा ढाबा चालवता आणि तरी उपाशी राहता. अगं वेडे, आता रोज कोण शाही पनीर आणि मटार पनीर खाणार आहे? सगळ्यात चांगलं असतं ते घरचं जेवण. चल आता मला लवकर वाढ. आज काय बनवलेस तू? मी आज आलू मटरची भाजी बनवलीये, जरा वेगळ्या पद्धतीची. वा, आलू मटर? मग पोळी बरोबर जरा भातही घेऊन ये. नाही नाही बाबा, तुम्ही विश्वास ठेवा, तुम्हाला भाताची गरजच पडणार नाही. तुम्हाला पोळी खाऊनच मजा येईल. बिना रश्श्याची आलू मटरची भाजी बघून तिचे वडील महेशचा तर चेहराच उतरला. खूप प्रयत्न करूनही गरिमा रश्शेवाली भाजी बनवूच शकत नव्हती. आणि याचं कारण होतं तिची फोन बघण्याची सवय. असेच काही दिवस गेले आणि मग गरिमाचं लग्न होतं. पण प्रॉब्लेम हा होता की तिच्या सासरकडची मंडळी खाण्याच्या बाबतीत खूपच जास्त चोखंदळ होती. मग गरिमाचा स्वयंपाकाचा पहिला दिवस होता. त्या दिवशी, हे घ्या बाबा, हे मटर पनीर, हे आलू मटर आणि ही दोडक्याची भाजी. अगं पण हे सगळं इतकं सुक्क सुक्क काय? बाबा ते जरा नवीन स्टाईलची भाजी आहे ती. तुम्ही खाऊन बघा. आज ठीक आहे सुनबाई, पण उद्यापासून रस्सा करत जा. आता तूच सांग, या सुक्या भाजी बरोबर भात कसा खाणार? सॉरी आई, मी उद्यापासून लक्षात ठेवीन. गरिमाला त्या दिवशी खूप वाईट वाटलं आणि तिने ठरवलं की उद्यापासून ती रस्सा करेल. दुसऱ्या दिवशी तिने अंडा करी करण्याचा विचार केला. तिने कढईत मसाले, पाणी आणि अंडे टाकली आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. पण कधी तिच्या हातात मोबाईल आला हे तिला स्वतःला सुद्धा कळलं नाही. मग जे व्हायचं होतं तेच झालं. अंडा करी जळली तर नाही, जशी गाढवाच्या डोक्यावरून शिंग उडतात. मेले, आज तर मी पक्की मेले. आता नाही वाचणार. काय करू? एक काम करते, मी आता लगेच दुसरी अंडा करी बनवते. गरिमा, मला आणि बाबांना उशीर होतोय, लवकर जेवायला वाढ. गरिमाने थरथरत्या हाताने ती भाजी टेबलवर नेऊन ठेवली. ना त्याच्यात मसाला होता ना रस्सा. हे काय बनवलंयस तू सुनबाई? ते आई, अंडा कर, ड्राय अंडी. याला बॉईल अंडी म्हणतात गरिमा. हे तर आम्ही खाऊच, पण भाजी तर घेऊन ये. ते रस्सा सुकून गेला. अगं, सुकला की जळून गेला? हे बघ, माझं बोलणं नीट ऐक. तुझ्या या नवीन नवीन डिश खाऊन मला कॉन्स्टिपेशन होतंय. माझ्या पोटात नुसती आग पडलीये. तू रश्श्याच्या भाज्या बनवल्यास तर खूप मेहरबानी होईल. नाहीतर एक दिवस आम्ही पण असं सुकून सुकून मरून जाऊ. समजतंय ना तुला? यावेळी ओमप्रकाश आणि सरलाच्या आवाजात राग होता. दुसऱ्या दिवशी गरिमाने शपथ घेतली की ती आज बटाट्याची रस्सा भाजी बनवणारच. तिने सगळे मसाले घातले आणि पाणी घातलं. मग मोबाईलवर खूप सारे व्हिडिओज आले, ज्याच्यात ते शेफ एकावरचढ एक टिप्स सांगत होते की रस्सा कसा परफेक्ट बनवायचा. ते बघून गरिमा खूप खुश झाली आणि मग ती एक एक करून सगळे व्हिडिओज बघू लागली. आणि मग आता बघते की कसा माझा रस्सा जळतोय ते.
एवढं बोलून गरिमाने आपला फोन साईडला ठेवला आणि आपल्या भाजीच्या कढईचं झाकण उघडलं तर तिला दिसलं की टोमॅटो काळे पडलेत आणि बटाटेही काळे झालेत. कढई तर अमावस्येच्या रात्रीसारखी काळी झाली होती आणि रस्सा त्याचं तर काही नामोनिशाणच नव्हतं. आणि उरली सुरलेली कसर तेव्हा निघाली. गरिमा, मला आणि बाबांना उशीर होतोय. लवकर वाढ ना जेवायला आणि प्लीज काहीतरी रस्सा बनव यार. ते ऐकून गरिमा बिचारी खूपच घाबरली. ती जळालेली कढई बिचारी तशीच बाहेर घेऊन आली आणि मग तिने ती शानदार करामतवाली भाजी सगळ्यांसमोर ठेवली. आता ती अशी उभी होती की दुसऱ्या क्षणी कोणीही कसलीही शिक्षा दिली तरी ती भोगायला तयार होती. त्या दिवशी गरिमाला चांगलाच ओरडा बसला. मग रडत रडत तिने आपली बॅग पॅक केली आणि आपल्या माहेरी निघून आली. अगं काय झालं, तू अशी सुकलेल्या पानासारखी उदास का दिसतीयेस? बास आई, माझं जीवनही असं सुकून गेलंय. गरिमाने सगळं काही आईला सांगितलं. ते ऐकून गीताने तिच्या हातातून फोन घेतला आणि तिने पाण्याच्या बादलीत तो टाकून दिला. आई, हे काय केलंस तू? अगदी बरोबर केलंस तू गीता. आता बघ, तुझी प्रत्येक भाजी रस्सेदार होईल. आता घे तुझी बॅग आणि चल, तुला तुझ्या सासरी सोडून येतो. सासरी गेल्यानंतर गरिमाची आई गीता सगळ्यांसमोर हात जोडून उभी राहते. वहिनी, हिला माफ करा, यापुढे तिच्याकडून अशी चूक होणार नाही. आहो, पण हिच्या हातून रश्श्याची भाजी बनतच नाही कधी. बनेल बनेल, बघा तर आजपासूनच बनेल. तिच्या आईने सगळं शिकवलंय. विश्वास ठेवा. असंच आहे तर मग तुम्हीही थांबा आणि संध्याकाळी आमच्या बरोबरच जेवण करा. हा. मग सगळेजण डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारत होते आणि गरिमा बिना मोबाईलची पहिल्यांदाच किचनमध्ये काम करत होती. तिला असं वाटत होतं बिना आत्म्याचं नुसतं शरीरच चालतंय. तिने सगळे मसाले घातले, परतले, त्यात पाणीही घातलं आणि अंडीही घातली आणि ती त्या रश्शाचा आवाजही ऐकत होती. तेवढ्या तिला बाहेरून आवाज येतो, जरा रस्सा कर ग गरिमा, तुम्ही काळजी करू नका, आता सगळं ठीक होईल. हां, यावेळी सगळं ठीक होईल. आपल्या आई आणि सासूचं बोलणं ऐकून गरिमाने कढईकडे पाहिलं आणि मग थोड्या वेळाने तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि कढईचं झाकण उघडलं. तिच्यासमोर मस्त रस्सेदार अंडाकरी तयार होती. मग अशी तर्रीदार रस्सेदार अंडाकरी बघून सगळेजण खूपच खुश झाले. वा गरिमा, ना जास्त तिखट ना खारट, खूपच छान अंडाकरी बनवली आहेस तू. तुम्ही काळजी करू नका, आता ती यापुढे रोज अशीच रस्सेदार भाजी बनवेल. पण असं तुम्ही काय केलं विहीणबाई, जी आमची सुनबाई एका दिवसातच शिकली? काही नाही, असंच थोडंसं शिकवलं जे मी आधी कधीच शिकवू शकले नव्हते. त्या दिवशी सगळ्यांनी गरिमाचं खूप कौतुक केलं. खास करून तिचा नवरा सुरेश तर खूपच जास्त खुश होता आणि तोच आनंद व्यक्त करण्यासाठी सुरेश म्हणाला, एवढी स्वादिष्ट अंडाकरी मी आजपर्यंत खाल्ली नाही. खरंच कमाल केलीस गरिमा तू. माझी इच्छा आहे की तुला काहीतरी गिफ्ट देईन. मी उद्याच तुला नवीन मोबाईल देतो. नाही नाही. रचना, अगं ए रचना, जरा इकडे तर ये. हो आई, बोला. अगं ती निधी येणार आहे संध्याकाळी, जावई आणि मुलांबरोबर. अच्छा, मुलंही येणार आहेत? हो. मग मुलांना काय घरीच ठेवेल? नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे त्यांच्या सासूबाई अगदी छान सांभाळतात ना मुलांना, म्हणून. बास, तुझ्या या असल्या विचारांमुळेच सगळा प्रॉब्लेम होऊन बसतो. का घाबरतेस तू एवढी मुलांना? मुलं किती निरागस असतात, साक्षात देवाचं स्वरूप असतात मुलं. आता माझ्याही घरात छान नातू जन्माला आला ना, मग माझं घर तर गोकुळच होऊन जाईल. निधीला बघ, लग्नानंतरच्या 3 वर्षातच तिचं कुटुंब पूर्ण झालं. 2 मुलं झाली तिला. अजून काय पाहिजे मग आता? का आई, यानंतर मटर पनीर, मसाले भात, मुगडाळीचा हलवा हे सगळं नको का? विचार करा, मूल झाल्यानंतर मी नाही सांभाळू शकणार स्वयंपाकघर, मग कसं चालेल? अगं सुनबाई, तू एकदा गुड न्यूज तर दे. मग बघ तुझ्या सासूची कमाल. तू तुझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जेवढं खाल्लं नशील ना, तेवढं त्या 9 महिन्यात मी तुला छान खाऊ पिऊ घालीन. अच्छा, फक्त 9 महिने? आणि त्याच्यानंतरचं काय? हो हो हो, त्याच्यानंतरही खाऊ घालीन. तू मला फक्त एक छान नातू दे बास. आपल्या सासूच्या बोलण्यावर रचना हसते आणि मग तिथून ती आपल्या खोलीत जाऊ लागते. तेव्हा तिची सासू मागून म्हणते, अगं कुठे चाललीस? संध्याकाळच्या जेवणात काय बनवशील ते तर ऐकून जा. काय? पण आत्ता तर. अगं ती तर तेव्हाची गोष्ट आहे ना, जेव्हा तू मला गुड न्यूज देशील.
त्याआधी तर स्वयंपाकघर तुझी जबाबदारी आहे. ऐक माझं, संध्याकाळी चहा बरोबर गरम गरम बटाटे आणि कांद्याची भजी, आणि रात्रीच्या जेवणात मटार पनीर, मिक्स व्हेज आणि रायता बनव. आणि हो, गोड म्हणून मूग डाळीचा हलवा. सासूचं बोलणं ऐकून रचनाने कपाळाला हात लावला आणि चेहरा पाडून स्वयंपाकघरात गेली. पण तिने त्या दिवशी मनातल्या मनात एक निर्णय घेतला. जर या स्वयंपाकघरातून सुट्टी हवी असेल ना, तर रचना, तुला एका मुलाला जन्म द्यावाच लागेल. रचनाला वाटलं होतं मूल जन्माला घातल्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग त्याच रात्री तिने याबद्दल आपला नवरा किशन बरोबर चर्चा केली. अगं, पण अचानक मुलाचा विषय कुठून आला? आपण तर ठरवलं होतं ना की याबद्दल आपण 2-3 वर्षांनंतर प्लॅन करू म्हणून. हो, पण मी आता प्लॅन चेंज केलाय. आई तुला म्हणाली का? त्या तर रोजच म्हणत असतात. आणि चुकीचं तरी काय आहे त्यात? बरोबरच तर आहे. योग्य वयात लग्न झालं, तसंच योग्य वयात मुलंही व्हायला हवं. चांगलंच आहे ना तसं. नंतर उगाच काही कॉम्प्लिकेशन्स नको. रचनाचं हे बोलणं किशनलाही पटतं. आणि मग दुसऱ्याच दिवशी ते एका गायनकोलॉजिस्टकडे जातात. त्यांचा सल्ला घेतल्यानंतर दोघंही पालक बनण्याचा निर्णय घेतात. आणि मग 2 महिन्यानंतर, आई अभिनंदन, तू आजी होणार आहेस. रचना प्रेग्नेंट आहे. अरे वा पांडुरंगा, तुझे खूप खूप आभार. आहा हा, काय छान आनंदाची बातमी दिली रे बाळा. हेच तर ऐकायला मी इतके दिवस जिवंत होते. आता सुनबाई, तुझी आजपासून सगळ्या कामातून सुट्टी. तू फक्त खाशील, पिशील आणि आराम करशील दिवसभर. ठीक आहे ना? अहो नाही आई, ते मी मजेत म्हणत होते. आता मी अगदी ठीक आहे. नाही, मी बोलले म्हणजे बोलले. मला माझ्या होणाऱ्या नातवासाठी कुठलाही निष्काळजीपणा नकोय. समजलं ना? चल जा, तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. कादंबरी जशी बोलली होती तसंच ती करतही होती. तिने खरंच पूर्ण 9 महिने रचनाला कुठल्याही कामाला हात लावू दिला नाही. मग रचनाच्या डिलिव्हरीच्या दिवशी, अभिनंदन आजी, तुमच्या घरी लक्ष्मी आलीये. सिस्टर, रचना ठीक आहे ना? आणि माझी मुलगी? हो, आई आणि बाळ दोघं सुखरूप आहेत. तुम्ही आज जाऊन त्यांना भेटू शकता. एवढं बोलून ती नर्स तिथून निघून गेली. आणि किशन खूप खुश झाला. पण कादंबरी मात्र खूप नाराज झाली होती. ते बघून किशन म्हणाला, काय झालं आई? कुठे हरवलीस? देवाचे आभार नंतर मान. आधी आत चल, तुझी नात तुझी वाट बघतीये. नाही, मी नाही जाणार. आणि तू कशाला एवढा खुश होतोयस? मी सुनबाईकडे नातू मागितला होता आणि तिनेही बला जन्माला घातली. हे काय बोलतीयस आई? तू स्वतः एक स्त्री आहेस. मग तू तुझ्या नातीबद्दल असं कसं बोलू शकतेस? अरे तुला काय माहित, निधीचा जन्म झाला तेव्हा मी माझ्या सासरच्यांकडून काय काय ऐकलं होतं ते. आता तुला काय वाटतं, रचनाला मी काय डोक्यावर घेऊन नाचू? सगळं माहितीये मला. एवढा पैसा खर्च केल्यानंतर कुठे ती प्रेग्नेंट राहिलीये, आणि आता परत कधी राहील माहित नाही. आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि मला हा आनंद साजरा करायचा आहे. मग तू माझ्याबरोबर असो किंवा नसो. असं बोलून किशन लगेच आपल्या बायकोला आणि मुलीला भेटायला गेला. पण कादंबरी घरी परत आली. किशनला आपल्या आईच्या अशा वागण्याची बिलकुल अपेक्षा नव्हती. आणि आता वेळ होती रचनाच्या अपेक्षांना धक्का लागण्याची. आई, तुम्ही परीला सांभाळाल ना? माझी तर कंबरच दुखायला लागलीये हिला घेऊन घेऊन. का? मी का घेऊ हिला? तुझी पोरगी तूच सांभाळ. आणि हो, दिवस दिवस तिला घेऊन बसायची काही गरज नाहीये. पुरे झाला आता आराम. उठ आणि आता किचनमध्ये जा. पण आई, तुम्ही तर म्हणाला होतात. मी सांगितलं होतं मला नातू पाहिजे, ना की ही बला. तुला काय वाटतं, हिच्यासाठी मी तुझी सेवा करू? विसरून जा. कादंबरी एका क्षणासाठीही रचना आणि तिच्या मुलीचा स्वीकार करत नव्हती. पण किशनमुळे ती गप्प होती. पण कादंबरी एवढ्याने मागे हटणारी नव्हती. तिने रचनाला मुलीला जन्म घातला म्हणून शिक्षा देण्याचं ठरवलं. आई, परी आत्ता झोपलीये. तुम्ही लवकर मला सांगा आज जेवायला काय करू. मी लगेचच बनवते. आज कढी भात आणि मेथी बटाट्याची भाजी बनव. माझी खूप इच्छा झाली आहे हे खायची. पण आई, हे सगळं बनवायला खूप वेळ जाईल आणि तोपर्यंत परी पण उठेल. हां, मग तुझ्या परीसाठी आम्ही काय आमच्या मनाचं खायचं पण नाही का? हे बघ सुनबाई, माझ्यासमोर ही नाटकं चालणार नाहीत. आम्हीही मुलांना जन्म दिलाय आणि स्वयंपाकसुद्धा केलाय. सगळं काही जमतं, फक्त तुझ्यासारखं आळशी नसायला पाहिजे. कादंबरी ना नातीला सांभाळत होती, नाही रचनाची घरातल्या कामात मदत करत होती. उलट आता ती काही ना काहीतरी बहाणा करून रचनावर जास्त काम लादायची. रचनाला या सगळ्याचा खूप तिटकारा आला होता. पण तरीही घरातल्या शांततेसाठी ती किशनला याबद्दल काहीच बोलत नव्हती. स्वतःच त्रास करून घ्यायची. कित्येकदा तर असं व्हायचं की परीला हातात घेऊनच दिवसभर तिला किचनमधलं काम करावं लागायचं. आणि मग एक दिवस, रचना, रचना, कुठे आहेस तू? काय झालं?
सगळं ठीक तर आहे ना? अरे ठीक नाही मॅडम, आता तर सगळं छान होणार आहे. तू बँकेच्या त्या जॉबसाठी एक्झाम दिली होतीस ना, त्याचा रिझल्ट आलाय. तुला ती नोकरी मिळालीये. पण मी हे कसं करणार? परी तर आता खूप लहान आहे आणि घरही सांभाळायचंय. तुला या सगळ्याचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तू भलेही मला काही सांगू नकोस, पण या घरात तुला कशी वागणूक मिळते मला समजतं. पण वरचा देव सगळं काही बघत असतो रचना. तुझं पोस्टिंग त्याच शहरात आहे जिथे माझा बॉस गेले कित्येक महिन्यापासून माझी ट्रान्सफर करायला सांगतोय. ठरलं तर बघ, आता आपण इथे राहणार नाही, तू आणि मी. आणि परीची काळजी तर तू करूच नकोस. आता जर आपण दोघंही कमावणार असू तर आपल्या मुलीसाठी फुल टाइम मेड तर आपण ठेवू शकतो. किशन असं म्हणताच मागे उभी असलेली कादंबरी त्याला म्हणते, अरे अरे अरे, हे काय बोलतोयस? वेडा झालायस का? मी जिवंत असताना त्या पोरीला कामवाली का सांभाळेल? दे सुनबाई, परीला माझ्याकडे दे. आणि सगळ्यात आधी जाऊन देवापुढे साखर ठेव. थांब थांब, तू इथेच बस, मीच जाऊन गोडाचा शिरा करते. सासूबाईंचं असं वागणं बघून रचना आश्चर्यचकितच झाली आणि तिच्या शेजारी उभा असलेला किशन हसतच राहिला. पण या सगळ्यानंतर आता एक क्लिअर झालं होतं की रचनाला ना आता मुलीचं टेन्शन होतं, ना स्वयंपाकघरात दिवसभर उभं राहून स्वयंपाक करण्याचं.